हरे कृष्ण. आजच्या एका साप्ताहिक आपला जो 108 महत्वपूर्ण श्लोक दैनंदिन जीवनामध्ये महत्वपूर्ण भगवद्गीता ह्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपला हा पुढचा सत्र आहे, ज्यामध्ये आपण 8व्या अध्यायातील 16वा श्लोक जो आहे त्याचं अध्ययन करायचा प्रयत्न करत आहोत. तर ह्या श्लोकाद्वारे आपल्याला कळणार आहे की शुद्धी भक्तीचे फळ काय आणि शुद्ध भक्तांसाठी कसं पुनर्जन्म नाहीये ते आपण पाहिलेलंच आहे. आब्रह्मभुवन लोकः पुनः आवर्तिनः अर्जुनः माम उपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. ब्रह्मभुवनात् लोकाः पुनः आवर्तिनः अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. हा ब्रह्मभुवनात् लोकः पुनः आवर्तिनः अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. ब्रह्मभुवनात् लोकाः पुनः आवर्तिनः अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. हा ब्रह्मभुवनात् लोकाः पुनः आवर्तिनः अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. ब्रह्मभुवनात् लोकाः पुनः आवर्तिनः अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. हरे कोणी कृष्ण. अजून वाचू इच्छित? हरे कृष्ण प्रभुजी. येस माताजी. ब्रह्मभुवनात् लोकाः पुनः आवर्तिन अर्जुन माम उपेत्य तु कौन्तेय पुनः जन्म न विद्यते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सुलक्षणा गोपी माताजी, सुप्रिया माताजी वाचू इच्छिता? राजेश्वर प्रभूजी. हरे कृष्ण. अनुवाद. प्राकृत जगातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाच्या स्थानात आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेय, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. तात्पर्य. अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादजींच्या द्वारे जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. कर्म, ज्ञान, हठ इत्यादी सर्व प्रकारच्या योग्यांना श्रीकृष्णांच्या दिव्यधामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात, त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, इंद्रलोक आणि चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्याचे पृथ्वीवर पतन होते. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते. उच्चतर लोकांमध्ये जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगाची प्राप्ती होते. श्रीधर स्वामी यांनी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगितलाय. ब्रह्मणा सह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्य अन्ते कृत आत्मानः प्रविशन्ति परम पदम. अर्थात काय? तर जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश
नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निती नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी निती नामिने वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। तर कृष्णधामाची वाट जी आहे ती आपल्याला या श्लोकाच्या द्वारे पाहायला मिळते की कृष्ण प्राप्तीचं अंतिम ध्येय आहे सर्व लोकात पुनर्जन्म, परंतु भगवत धामात नाही. ठीक आहे. तर 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीच्या सामर्थ्याचं वर्णन आपण पाहिलं. सतत कृष्ण स्मरण करणारा भक्त भगवंतांना सहज प्राप्त करतो आणि त्याला पुन्हा या दुःखमय जगात यावे लागत नाही. आणि आता 16व्या श्लोकामध्ये कृष्ण ह्या सत्याला आणखी दृढ करतायत. जर भगवंतांना प्राप्त केले नाही तर कितीही उच्च लोक प्राप्त झाले तरी पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात यावे लागते. तर ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत सर्व भौतिक लोक जे आहेत ते तात्पुरते आहेत, परंतु भगवत धाम कसं आहे? शाश्वत आहे. तिथे अर्जुनाला कृष्ण काय म्हणतायत की हे अर्जुना, ब्रह्मलोकापासून सर्व भौतिक लोकांमध्ये पुनर्जन्म आहे, परंतु हे कौंतेय मला प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागतच नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भौतिक विश्वातील सर्व लोक तात्पुरते आहेत. काल आम्ही थोडस दुसऱ्या स्कंदावर भगवद्गीता भागवतमच्या चर्चा चालू होती, तर त्याच्यात त्रिपाद आणि एकपाद हा विषय चालला होता. तर त्रिपाद आणि एकपाद विषय काय आहे की हे जे भौतिक जग आहे ते 1/4 आहे आणि त्रिपाद म्हणजे 3/4 काय आहे, 75% काय आहे तर आध्यात्मिक जगत आहे. तर हे जे भौतिक जगत आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत, परंतु हे सर्व लोक जे आहेत ते काय आहेत? तात्पुरते आहेत. श्रीकृष्ण म्हणतायत आ ब्रह्मभुवन लोकात, ब्रह्मलोकापासून सर्व लोक पुनः आवर्तीन, पुन्हा परत येण्याचे स्थान. परंतु पहा, निगेटिव्ह सांगितल्यावर आता थोडंसं पॉझिटिव्हही सांगतायत. मामुपेत्य, मला प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म न विद्यते, पुन्हा जन्म नाही. पहा, भगवान श्रीकृष्ण इथे संपूर्ण भौतिक विश्वाची मर्यादा सांगतात. सर्वात खालच्या लोकांपासून, पाताळापासून ते सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापर्यंत सर्वत्र जन्म मृत्यू वार्धक्य दुःख हे आहेच आहे.
म्हणून याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर अंतिम ध्येय काय असायला पाहिजे? भक्तियोग. जसं मागील श्लोकात श्रीकृष्ण म्हणाले, तस्य हम सुलभ पार्थ, की भक्तासाठी मी सहज प्राप्त होतो. तर आता ते सांगतात की त्या प्राप्तीचे फळ काय आहे? भगवंतांना प्राप्त करणे, पुनर्जन्मातून मुक्त होणे आणि शाश्वत आध्यात्मिक जीवन प्राप्त करणे. म्हणून 14 मध्ये साधन आहे, तर 16 मध्ये त्या साधनेचे फळ सांगितले आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर चर्चा आहे की सर्व लोकातून परत यावं लागतं. श्रीकृष्ण म्हणतायत पुनः आवर्तीनः. याचा अर्थ काय? तर पुन्हा परत येणे. जसं 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की मृत्यूसमयी जे स्मरण करतो तेच प्राप्त होते. मग प्रश्न निर्माण येऊ शकतो, जर स्वर्ग मिळाला, ब्रह्मलोक मिळाला, तर काय हरकत आहे? तर श्रीकृष्ण याचं उत्तर देत आहे की भक्त हो, तुम्ही स्वर्गात जरी गेलात तरी तेथूनही परत यावं लागणार. पुन्हा आवर्तीनः. तर भौतिक जग काय झालं की तुरुंग आणि एका प्रकारचं रुग्णालय सुद्धा. 2 सुंदर उदाहरणं पण आपल्याला देता येऊ शकतात. एक आहे तुरुंग. जेलमध्ये गेलेला कैदी बाहेर पडण्याची वाट पाहतो. तो असे म्हणत नाही मला पुन्हा जेलमध्ये यायचंय. तू बाहेर पडल्यानंतर पुन्हा जेलमध्ये जाऊच इच्छित नाही. बरोबर आहे ना? तसंच आपण या भौतिक जेलमध्ये अडकलेलो आहे. ह्या कैदेतनं आपल्याला बाहेर पडलो एकदा आपण वैकुंठात गेलो, त्रिपाद मध्ये गेलो, तर इथे परत यायची इच्छाच होणार नाही. दुसरं रुग्णालय. रुग्ण बरा झाल्यावर रुग्णालयातून बाहेर पडतो. तो असं म्हणत नाही मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचं आहे. कोणाला आवडतं? कोणालाच नाही ना. तसंच हे भौतिक जग आहे. ह्या आत्म्यासाठी एक प्रकारचं रुग्णालय आहे, जिथे आपल्याला आपल्या जी चुकीची धारणा होती की मी नियंत्रक आहे, मी भोगता होऊ शकतो, त्या आपल्या चुकीच्या धारणेतून आपल्याला त्या रोगावर इलाज केला जातो. परंतु कधी कधी हे कारागृहासारखे सुद्धा वाटतं, की इथे आपल्याला काय मिळतं? केवळ दुःखालय. बरोबर आहे? तिथे कोणीही कायम राहण्यासाठी आलेला नाहीये. व पुनर्जन्म आध्यात्मिक दृष्ट्या आपत्ती आहे का? तो हो. श्रीकृष्णाच्या दृष्टीने या जगात पुन्हा जन्म घेणे हे यश नाही, ते एक आध्यात्मिक अपयश आहे. कारण पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा दुःख, पुन्हा मोह, पुन्हा संघर्ष. म्हणून भगवंत म्हणतात मला प्राप्त करा आणि पुन्हा येऊ नका. हरे कृष्ण. थोडक्यात काय झालं? तर स्वर्ग आणि ब्रह्मलोकही अपूर्ण आहे. बरोबर? तर का? आता वेदांमध्ये तर स्वर्गाचा गौरव आहे, ब्रह्मलोक तर अत्यंत उच्च स्थान मानलं जातं. परंतु कृष्ण पृष्ठ सांगतात की ब्रह्मलोक सुद्धा जे आहे ते तात्पुरतं आहे, अशाश्वत आहे. तेथे अत्यंत दीर्घ आयुष्य जरी असले तरी शेवटी काय होणार आहे? परत यावे लागणारच आहे. आणि स्वर्गाचा विचार केला तिथे भोग आहे, परंतु भक्ती आवश्यक असते. उच्च लोकांमध्ये पुण्यफळामुळे सुख मिळतं, तिथे ऐश्वर आहे, भोग आहेत, इंद्रिय सुख आहेत, परंतु तिथे शुद्ध भक्ती सहज होत नाही. इंद्र अप्सरांच्या नृत्याचा आनंद घेत राहतो, ते पुण्याचं फळ आहे, ते भक्ती नाही. आणि जेव्हा त्यांची फळं संपली तेव्हा असं लाथ मारतात का बा आम्हाला इथे कोणी मेलेला पाहायचं नाही, आणि फेकून देतात. आणि मग तेच आपल्याला असे पडते ताऱ्यांप्रमाणे दिसतात. अरे तो तारा पडतोय, चला काहीतरी मागून घेऊया. आणि आपण जे मागतो ते बहुतेक आपल्याला मिळतं, कारण की तो बिचारा मरताना काय करतो विचार? मी तर मरतोच, चला कोणाची इच्छा पूर्ण करता आली तर करून टाकूया. हरे कृष्ण. तर एक उदाहरण आपण घेऊया. समजा आपण जप करत आहोत आणि आपल्या समोर पुलाव, पुरी, आंब्याचा रस, पनीर, पराठा, पकोडे असा मोठा प्रसाद ठेवला आणि सांगितलं 16 माळा जपा
आणि नजरेने थाळीकडेच पाहत नाही. आपलं मन कुठं जाईल? जपाकडे की ह्या भोजनाकडे? तसंच स्वर्गात असंख्य भोग असल्यामुळे तेथे शुद्ध भक्ती करणं कठीण होऊन जात. आणि मग काय होतं? परत यावंच लागतं. तर मग सिंपल प्रश्न पडतो की जर परत यायचंच आहे तर मग आपल्या पृथ्वीवरच भक्ती का करू नये? जर अंतिम ध्येय कृष्ण प्राप्तीच असेल तर प्रथम स्वर्ग, नंतर ब्रह्मलोक, मग पुन्हा साधना, हा प्रदीर्घ मार्ग कशासाठी? भगवद्गीतेचा संदेश तसाच आहे की पृथ्वीवरच भक्ती करा आणि थेट भगवत धामाला जा. उगीच इकडे तिकडे फिरू नका. आणि म्हणून महत्वाचं तत्व काय होतंय? माम उपेत्य. 15 आणि 16 ह्या दोन्ही श्लोकात कृष्ण दोनदा एकच शब्द वापरताय, माम उपेत्य, मला प्राप्त करून. तर श्रीकृष्ण पहा वारंवार सांगतात, कारण जीवाने स्वर्गलोक, ब्रह्मलोक किंवा इतर भौतिक सिद्धी यामध्ये आकर्षित होऊ नये. त्यांनी स्पष्ट केलंय, माझी प्राप्ती हीच सर्वोच्च प्राप्ती आहे. कारण की तुम्ही जर तुलना केली भौतिक आणि आध्यात्मिक जगाची, तर आपल्याला क्लिअर लक्षात येतं की अरे इथे थांबून परत परत त्याच गोष्टी, त्याच बंधनात अडकणं येतं. मुख्य संदेश हाच आहे की भौतिक जग जे आहे ते तात्पुरतं आहे, आध्यात्मिक जग काय आहे? शाश्वत आहे. इथे आपल्याला जन्म मृत्यू मिळणार, पण तो आध्यात्मिक जगात जन्मही नाही आणि मृत्यू नाही. इथे केवळ आणि केवळ दुःख आहे, परंतु आध्यात्मिक जगामध्ये आनंदच आनंद आहे. इथे पुनरागमन करावं लागतं. आध्यात्मिक जगतात जायचंच नाहीये. तिथनं एकदा गेल्यावर कुठं, तो पुनरागमनाचा प्रश्नच नाहीये. इथे आपल्याला कर्मबंधनं असतात. आध्यात्मिक जगतात मुक्ती असते. भौतिक जगामध्ये आपल्याला विनाश दिसतो. कारण की प्रलय होताना, जसं आपण तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतायत, प्रलय होतो, परंतु आध्यात्मिक जगत अविनाशी आहे. तिथे कधीही विनाश होत नाही. तर जेव्हा आपण हे तुलना पाहतो, तर आता आपोआप प्राधान्यक्रमात बदल झाला असेल ना, की इथे आध्यात्मिक जगात जायचं, इथल्या इथे आपण भौतिक जगात राहायचं. तर हा श्लोक त्या हिशोबाने खूप महत्वपूर्ण बनतो. इथे आपल्याला ह्या महत्वपूर्ण गोष्टी समजतात की सगळ्यात आधी तर कृष्ण चेतना आवश्यक आहे. भगवत धामात जाण्यासाठी कृष्ण चेतना खूप 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 महत्वपूर्ण आहे. त्याच्याशिवाय तिकीट मिळतच नाही. इतर सर्व योग मार्ग सुद्धा अखेरीस भक्तीमध्ये येतातच. त्याच्यानंतरच आपल्याला काय होतं? आध्यात्मिक जगतात प्रवेश मिळतो. दुसरं, स्वर्गही तात्पुरता आहे. स्वर्गातही जन्म आहे, मृत्यू, वार्धक्य, रोग, त्याचंही अस्तित्व आहे आणि शेवटी तिथेही विनाश आहे. तिसरं, ब्रह्मलोकाची प्राप्ती जरी झाली, जसं छांदोग्य उपनिषदातील पंचाग्नी विद्येने ब्रह्मलोक प्राप्त होऊ शकतं, परंतु तेथे कृष्ण भावना जर विकसित केली नाही तर पुन्हा काय होईल? पृथ्वीवरच यावं लागेल. आणि चौथं, उच्च लोकांवरील प्रगती. जर उच्च लोकांवर जाऊन कोणी कृष्ण भावना विकसित केली तर तो अधिक उच्च लोकांवर जाऊ शकतो, परंतु अखेरीस आध्यात्मिक जगात प्रवेश करू शकतो जेव्हा भक्ती होते तेव्हाच. जोपर्यंत भक्तीची परिपूर्णता होत नाही, तुम्ही कितीही मोठ्या उच्च लोकावर जा, तुम्हाला परत जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये अडकावंच लागतं. आपला आज फोकस ऑफ लर्निंग काय झालं की कृष्णधाम प्राप्त करण्यासाठी कृष्ण चेतना आवश्यक आहे. स्वर्ग सुद्धा पुनर्जन्माचं स्थान आहे. पंचाग्नी विद्येने ब्रह्मलोक प्राप्त होतं जर कोणाला करायची असेल तर, परंतु खूप कठीण तपस्या पंचाग्नी विद्या असते. कलियुगासाठी ती नाहीये. कलियुगासाठी एकच आहे आणि ते आहे हरिनाम संकीर्तन. ब्रह्मलोकात कृष्ण भावना नसेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल, म्हणजे तिथे सुद्धा काय करायचंय? हरिनाम संकीर्तनच करायचंय. आणि उच्च लोकांवरील भक्तीच्या साहाय्याने आध्यात्मिक जगत प्राप्त करता येईल. त्यासाठी परत काय आवश्यक आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर निष्कर्ष काय? श्रीकृष्ण त्या श्लोकात अत्यंत स्पष्ट संदेश देत आहेत की ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत सर्वत्र पुनर्जन्म आहे.
फक्त भगवंतांची प्राप्तीच जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करते. म्हणून भक्ताचं ध्येय काय असेल? स्वर्ग नाही, सिद्धी नाही, ऐश्वर्य नाही, ब्रह्मलोक नाही, तर केवळ कृष्ण प्राप्ती हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. कारण की भगवंतांना प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म न विद्यते. हरे कृष्ण. तर हे संपूर्ण चर्चा आपण एका छोट्या काव्यात समजून घेऊया. कृष्णधामाची वाट. ब्रह्मलोकापासूनी खालच्या लोका पुनर्जन्माचीच चाले रे रेखा. स्वर्ग सुखे ही क्षणभंगुर तरती काळाच्या लाटेत सारी वाहती. जेल जशी सोडूनी कैदी जाई पुन्हा तिथे यावे असे न वाटे. रुग्णालयातून बाहेर पडता पुन्हा न यावे असेच वाटते. तसेच हे जग दुःखालय आहे, जन्म मरणाचे चक्र हेथे आहे. जो कृष्णचरणी मन अर्पितो तोच भवसागर सहज तरितो. माम उपेत्य हा श्रीकृष्ण संदेश, त्यातच जीवनाचा खरा विशेष. गोलोकधाम हे अंतिम ठिकाण, तेथे नाही जन्मभरणाचे बंधन. स्वर्ग नको नको ब्रह्माचा मान, कृष्णचरणी ठेवू या आपला प्राण. पुनर्जन्माचा संपो अंधार, कृष्णधामी हो अंतिम विहार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सर्व भौतिक लोक तात्पुरते असून केवळ श्रीकृष्णांचीच प्राप्ती पुनर्जन्माचा अंत करते, असा त्या भगवद्गीतेतील 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकाचा मुख्य संदेश आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. चैतन्य महाप्रभु की जय. हरे नाम संकीर्तन की जय. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय. राधानाथ स्वामी महाराज की जय. संवेद भक्तवृंद की जय. गौर प्रेमानंदे. हरी 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 बोल. आपल्यापैकी कुणाचे काही प्रश्न असतील आतापर्यंतच्या झालेल्या विषयावर तर आपण विचारू शकता. हरे कृष्ण. जर कोणाचा प्रश्न नसेल तर आपण मग आता एक माळा प्रभुपादजींसोबत जप करूया. हरे कृष्ण.